आणि आता एक मोठी बातमी आपण पाहूया। तर सेलिब्रिटींची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक करण्यात आली। 5 आरोपींना 7 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे। आरोपींकडून 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जप्त करण्यात आले। तर अंधेरीतल्या एका हॉटेलमधून आरोपींना अटक करण्यात आली होती। या आरोपींच्या संदर्भातली चौकशी पोलिसांनी सुरू केलेली आहे। तर या 5 आरोपींना आता 7 एप्रिल पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली असून आरोपींकडून 7 पिस्तूल आणि 21 राऊंड जप्त करण्यात पोलिसांना यश आलेलं आहे। सेलिब्रिटींची हत्या करण्यासाठी आलेल्या 5 जणांना अंधेरीतून अटक करण्यात आली। या आरोपींचं कोणासोबत कनेक्शन आहे या संदर्भातला देखील तपास आता पोलिसांच्या वतीने केला जातोय। एकंदरीत या घटनेच्या संदर्भात आढावा घेतला आमच्या प्रतिनिधी मीनाक्षी म्हात्रे यांनी। पाहूयात। खंडणी विरोधी पथकाने 5 आरोपींना अंधेरी पश्चिम इथल्या प्लॅटिनम हॉटेलमधना अटक केलेली आहे। हे आरोपी यूपी, बिहार, हरियाणा इथले असल्याचं सांगितलं जात आहे। खरं तर 5 गँगशी हे संबंधित असल्याचं देखील म्हटलं जात आहे। मात्र मुंबईमध्ये कोणाची हत्या करण्यासाठी हे आरोपी आले होते याचा शोध पोलीस घेत आहेत। मात्र यासोबतच आपण पाहतोय की यांच्याकडनं ज्या ठिकाणाहून त्यांना ताब्यात घेतलं त्या ठिकाणाहून 7 पिस्तूल आणि 21 जिवंत काडतुसे जे आहेत पोलिसांनी जप्त केलेले आहेत। एकूणच आपण पाहतोय की यांचा इतर आणखीन कोणाशी संबंध आहे का, काही धागेदोरे पोलिसांच्या तपासामध्ये समोर येतात का, यासाठी पोलिसांनी यांना कोर्टामध्ये हजर केलं आणि 5 एप्रिल पर्यंत यांना पोलीस कोठडी जी आहे ती कोर्टाकडनं देण्यात आलेली आहे। त्यामुळे पुढील तपासासाठी पोलिसांनी ही कोठडी मागितली असून मात्र या संपूर्ण तपासामध्ये आता कशा पद्धतीत आणखीन माहिती समोर येते याकडेच आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट लालचंदसह मीनाक्षी म्हात्रे, लोकशाही मराठी, मुंबई। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।